नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चुलीवरचा जो कोकणात गोडा मसाला तयार करतात तो बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटवलेली आहे आणि वरती तवा ठेवलेला आहे. तर तवा तापल्यावर आपण मसाला तयार करायची सुरुवात. किती? 8 कांदे घेतलेले आहेत आणि लसूण 3 लसूण आणि 8 कांदे इथे घेतलेले आहेत कापून, आणि लसूण सोलून घेतलेले आहेत. आता हे आपण तव्यावर भाजायचं. तवा चांगला तापतोय. पहिल्यांदा कांदा आणि लसूण टाकून घेतला. त्याच्यावरती थोडस तेल टाकूया. थोडा वाफायला ठेवूया. झाकण घालून ठेवायचं. झाकण घालून ठेवल्यावर पटकन तो नरम पडेल. झाकण काढलेलं आहे. आता आपण आवाज बघा कसा तडतड तडतड येतो. इथे खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या 3 वाट्या किसून घेतलेल्या आहेत. आता कांदा आणि लसूण भाजून झालं की आपण पुन्हा खोबरं भाजायला तव्यावर टाकायचं आहे. पुन्हा थोडस आपण तेल टाकलेलं आहे. छान असा भाजला गेलाय हा कांदा आणि लसूण. थोडासा काळपट झालेला आहे, लालसर काळपट. खोबरं टाकलेलं आहे याच्यामध्ये. चांगलं भाजकं करून घ्यायचं. आणि हा बघा, हा आपला कांदा आहे, भाजून घेतलेला आहे मस्त. जास्त करपवून नाही घ्यायचं, साधारण हा कलर घ्यायचा. हा करपलेला नाहीये, हा फक्त थोडा लालसर झालेला आहे. तेव्हाच ते टेस्टी लागतं. आणि आता आपण खोबरं घेतलेलं आहे भाजून. कांदा खोबरं दोन्ही भाजून झाल्यावर दोन्ही एकत्र करून मिक्सरला लावून घेतलं आणि छानपैकी मसाला तयार झाला.